थांबा मित्रांनो, सुरुवातीपासून बघा. जय शिवराय, जय शंभूराजे. नाव माझं उमेश. गौरी गणपतीचा सण म्हटलं की डेकोरेशन हे आलंच, आणि त्याचीच तयारी आज आपण इथं करत आहोत. फायनल डेकोरेशन नक्की बघून जा. सुरुवातीला आपण ही मेटलची फ्रेम उभी करून घेतली, ज्याला आपल्या इकडं मकर म्हणतात. मकर पूर्ण अशा पद्धतीने उभं करून घेतलं. तारेच्या साह्यानं लक्ष्मीचं स्टँड आपण बांधून घेतलेला आहे. वरती जो पडदा दिसतोय तो रेडीमेड कापड आपण मार्केटमधून मकर सोबत घेतलेला आहे. वेगवेगळ्या कलरमध्ये हे मकर आपल्याला भेटतं. मकर उभं करून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण लक्ष्म्या उभ्या केल्या. स्टँड वरती साडी वगैरे नेसून घेतली, हात बसवली, मुकुट बसवला. त्याचबरोबर त्यांच्या अंगावरती अशा पद्धतीने दागिने घालून घेतले. लक्ष्म्या अगोदर उभा करून घेतल्या, कारण नंतर डेकोरेशन करताना आतमध्ये जाणं थोडंसं अवघड जाणार होतं. घरातील महिलांनी लक्ष्म्यांचं पूर्ण काम करून घेतलं. पुढची कामं आम्हाला करायची होती. माझी हाईट जास्त असल्यामुळं अशी लटकवायची वगैरे कामं नेहमी माझ्याकडेच येतात. मोठ्या वहिनी आणि भाऊ सामान आणून देत होते आणि मी एक एक लटकवायला चालू केलं. व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा. रात्रीचे 12 वाजून गेले होते, पण आमची चिल्लर पार्टी आणखी झोपलेलीच नव्हती. वरचं काही सामान लटकून घेतलं. त्यानंतर बॉक्समधून बाकीचं सामान काढायला घेतलं. त्यामध्ये बऱ्याचशा कुंड्या निघल्या. कुंड्या वगैरे ठेवायला चालू केल्या. लक्ष्म्यासोबत आमचे छोटेसे गणपती बाप्पाही आले होते. त्यांना दोन्ही लक्ष्म्याच्या मध्ये बसवून घेतलं. एक डोळा है ना किधर भी देखना. आमच्या एका बाहुलीचा डोळा गायब झाला होता. डेकोरेशन करताना सगळ्यांचं वेगवेगळं मत येतं. एक मत येईल असं कधी होतच नाही. भाऊ हातामध्ये झुंबर घेऊन उभा होता. त्याला समजत नव्हतं नेमकं कुठे लटकवायचं. माझ्याकडे छोटी 2 झुंबर होती. त्याला म्हटलं, मोठं झुंबर जर आतमध्ये लटकवलं तर मागचे लक्ष्मी दिसणार नाही. माझ्या हातामध्ये जे छोटी झुंबर होती त्यांना मी समोर लटकवून घेतली. माझ्या हातातली दोन्ही छोटी झुंबर मी समोर लटकवून घेतली. तिकडे मात्र भाऊला आणखी जागाच भेटली नव्हती. त्याला म्हटलं, एक काम कर, माझ्याकडे दे. झुंबर घेऊन मी म्हटलं, एक काम करतो, मध्यभागी लावून बघतो. झुंबर मध्ये लावलं, पण ते पाठीमागं जे 2 लक्ष्मीच्या आतलं झुंबर आहे ते दिसत नव्हतं. मग त्याला परत काढून घेतलं. त्याची लेंथ जास्त होती. असं काहीतरी पाहिजे होतं ज्याची लेंथ कमी असेल. मग आम्हाला ही छोटीशी दहीहंडी भेटली. भाऊ आणि वहिनी दोघांना पण आवडलं. मग ते हंडी तिथे लावली आणि समोरच्या साईडला अशी आडवी दोरी मारून घेतली आणि तो झुंबर साईडला बांधून घेतला. त्यानंतर लक्ष्म्यासोबत ही छोटी 2 पिलवंड येतात, एक मुलगा आणि मुलगी. त्यांना ड्रेसअप करून घेतलं. आतले सामान व्यवस्थित लावून घेतलं. डेकोरेशन पूर्ण करायला आम्हाला रात्रीचे जवळपास 1 वाजले होते. पूर्ण डेकोरेशन हे बऱ्यापैकी संपत आलेलं होतं. मित्रांनो, तुम्हाला आता फायनल रिझल्ट दाखवतो. तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडला तर लाईक करा. समोर तुम्हाला ब्लू आणि पिंक कलर मध्ये लटकवलेलं दिसतंय तो पडदा आहे. खाली स्टार्टिंगला आपण दिवे ठेवलेले आहेत.
चला आतल्या बाजूने दाखवतो. आतमध्ये हे अशा पद्धतीने आपण झुंबर लटकवून घेतलेले आहेत. हे आतमध्ये दहीहंडी, या साईडला पण झुंबर लटकवून घेतलेले आहेत. त्याचबरोबर घरातील महिलांनी काही हे क्रिएटिव्हिटी बनवलेली आहे ती लटकवून घेतलेली आहे. आणि समोर ही काही खेळणी आणि हे धान्य ठेवलेले आहेत, त्याला राशी म्हणतात. या बाजूला ज्या तुम्ही लक्ष्म्या पाहतात त्या मोठ्या वहिनीच्या लक्ष्म्या आहेत. मागच्या वर्षीपर्यंत याच लक्ष्म्या आपण उभ्या केल्या होत्या आणि यावर्षी छोट्या बहिणीच्या लक्ष्मी आलेल्या आहेत, त्या आपण उभ्या केलेल्या आहेत. आणि हे 2 पिलवंड आणि आपले छोटेसे गणपती बाप्पा आणि आपल्या लक्ष्म्या. बहीण लक्ष्म्याच्या मध्ये एक झुंबर लटकवलेला आहे. हा जो व्हिडिओ बघताय हा दुसऱ्या दिवशी संध्याकाळचा व्हिडिओ आहे. लक्ष्म्यासाठी फळमुटके आणि आंबाड्याची भाजी बनवली जाते. त्याचबरोबर हे पुरणपोळीचं ताट, पुरणपोळी, दूध, आमटी, कढी, भात, पापड लक्ष्म्यांना खायला बनवतो. काय मग मंडळी, कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा.